गोकुळ निवडणूक आणि प्रशासक नियुक्तीबाबत आज मुंबईत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। गोकुळमधील वर्चस्ववादावरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेला संघर्ष मिटवण्यासाठी महायुतीचे वरिष्ठ नेते एकत्र येणार आहेत। गेल्या काही दिवसांपासून या वादाने चांगलंच उग्र रूप धारण केल्यामुळे संघाच्या कारभारावर त्याचा परिणाम होत असल्याची चर्चा आहे। त्यामुळेच हा तिढा सोडवण्यासाठी आजची बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते। या बैठकीत गोकुळच्या निवडणुका तातडीने घेण्याबाबत तसेच प्रशासक नियुक्ती करण्याची की नाही यावर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे। निवडणूक आणि प्रशासक नियुक्तीचा निर्णय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात होण्याची शक्यता आहे। मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत महायुतीचे नेते आणि संचालक यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। या बैठकीला कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांनाही मुंबईतून बोलावणे असल्याची माहिती आहे। या बैठकीत वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे। गोकुळमधील वर्चस्व वादावरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये संघर्ष सुरू आहे। शिवसेनेच्या एका संचालकाने या संघर्षाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती दिली आहे। यानंतर शिंदे यांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडून याबाबत माहिती घेतली आहे आणि हा वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेतलाय। त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील महायुतीचे नेते पालकमंत्री आंबेडकर, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर, चेअरमन नवीद मुश्रीफ यांच्यासह काही संचालक आज मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत। या बैठकीतून गोकुळमधील सुरू असलेल्या वादावर तोडगा निघेल का, तसेच निवडणुकीचा मार्ग मोकळा होईल का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। महायुतीतील अंतर्गत मतभेद दूर करून एकमताने निर्णय घेण्याचा प्रयत्न होणार असल्याचे संकेत मिळत आहेत।